केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमुळे दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येत सन्मानानं जगण्याची संधी मिळते आहे. खेलो इंडियासारख्या उपक्रमातून दिव्यांग खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळतंय. यामुळे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची कामगिरीही उंचावली आहे. या सुविधांबद्दल दिव्यांग खेळाडूंनी समाधान व्यक्त केलं आहे. 28 डिसेंबर 2016चा जो दिव्यांग नवीन कायदा जारी केला, त्या कायद्यामध्ये दिव्यांगांचे 21 प्रकारात समायोजन केल्यामुळे जे सगळेच दिव्यांगांना त्याचा फायदा मिळायला लागलेला आहे. जास्त करून 2016चा जो दिव्यांग कायदा आहे तो महिलांसाठी हा खूप फायदेमंद आहे. त्याच्यामधून महिलांच्या त्यांना चांगल्या प्रकारे एक सुरक्षा मिळू लागलेली आहे. मस्कत इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ हॉकी आशियाई स्पर्धेत भारताची मलेशियासोबत आज उपांत्य फेरीतली लढत होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतानं कोरियावर 8-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेत आतापर्यंत झालेले 4ही सामने जिंकत 12 गुणांसह भारत गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.